बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामोटी गावात अल्पावधीतच लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद हत्या करून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मृत मुलगी लक्ष्मी पवन धुंदाळे हिची आई श्रीमती देवकन्या ज्योतिराम परघरमोर राहणार आडसूळ तालुका शेगाव यांनी पती, सासरे आणि सासू यांच्यावर संगनमत करून निर्घृण हत्या केल्याची गंभीर तक्रार जळगाव जामोद पोलिसात दाखल केली आहे। लक्ष्मीचा विवाह दिनांक 2 जून 2024 रोजी आडसूळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मात्र विवाहानंतर तिचा पती पवन गजानन धुंदाळे, सासरे गजानन महादेव धुंदाळे व सासू पुष्पा गजानन धुंदाळे यांनी तिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे पीडित आईने तक्रारीत म्हटले आहे की पती, सासू सासऱ्यांनी घरातील खर्च आणि शेतीसाठी वारंवार पैशांची मागणी केली होती। मागणीनुसार एकदा 50,000 रुपये घेतले तरीही मुलीचा छळ थांबला नाही। तुझ्या आईकडून पैसे घेऊ नये असा दबाव मुलीवर ठेवत अमानुष अत्याचार करण्यात आला। अत्याचाराचा शेवट मुलीच्या जीवावर आला। तीनही संशयितांनी संगनमत करून तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून मनुष्यवध केल्याचा आरोप केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात सर्व आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार आईने पोलिसांकडे केली आहे। या प्रकरणी योग्य ती चौकशी न झाल्यास ती आपल्या कुटुंबासह बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही तिने तक्रारीत दिला आहे। या तक्रारीची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे। घटनेने उटी परिसरात भीतीचे वातावरण आणि संतापाचे वातावरण पसरले असून पुढील पोलीस तपास सुरू आहे। आणि 17 ते पुरे अटक झाल्याशिवाय घालणार नाही। जसा माफोरचा घेतला तसा मला न्याय पाहिजे, जीवाला जीव पाहिजे। या निवेदनासंदर्भात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जो आरोपी आहे आरोपी एकट्यालाच अटक झालेली आहे, पण त्यांच्यासोबत त्याचे आईवडीलसुद्धा त्या खुनामध्ये त्यांचासुद्धा सहभाग आहे आणि यांनासुद्धा पोलिसांनी सासू सासऱ्यांनासुद्धा अटक केली पाहिजे। याबाबत आम्ही ठाणेदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व गावकरी या पोलीस स्टेशन जळगाव जामोद या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। ते मुलीची आई आमच्या गावची मुलगी आहे, भाषी आहे। ती मुलगी आमच्या इथं येत होती, तिच्या आईला सांगत होती, आम्ही शेजारी आम्हाला सांगत होती, मावशी मला माझा असा छळ करतात, तसा छळ करतात, माझी सासू अशी म्हणते, माझा सासरा असा म्हणते, माझ्या मालक असा म्हणते, पैसे मागतात, अशी छळ करत होती अशी सांगत होती ते। असा तिथे त्रास होता। मी 2-3 वेळा माझी सासरवाडी ती आहे, मी त्या सासरवाडीत गेलो असता मुलगी तिथे दिसली मला। तिनं अशी कल्पना काढली की बाई तू कशामुळे इथं आली, मला त्रास आहे, वारंवार पैशाची मागणी करतात, मी पैसा दिला नाही तर मारझोड करतात, सासू सासरे सर्व मंडळी मारझोड करतात। तर काही दिवसांनी मुलीच्या आईनं 50,000 रुपये त्यांना परतफेड बी दिली। अजून आता टूर निघल्यावर मुलीची आई म्हणे की मी पैसे देतो तुम्हाला, माझ्या मुलीला त्रास देऊ नका। त्यांनी आता या 3-4 दिवसात मुलीची निर्घृण हत्या करून तिला जीवे मारून टाकले। मग तुमची काय मागणी आता आहे? आमची मागणी हेच आहे की मुलीचा मालक तो एकच दोषी करून ठाणेदार साहेब म्हणतात की 302ची कलम भरली, त्या सर्वांनाच आरोपी करावं अशी आमची मागणी आहे। गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाने, जळगाव जामोद, बुलढाणा।